इंडिया डान्स कॉम्पिटिशन 2023चे पी.जे. पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन। सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ शैलजाताई सुधीर घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 16 रोजी JNPA बंदर वसाहतीमधील मल्टीपर्पज हॉल येथे ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशन 2023चे आयोजन करण्यात आले होते। या नृत्य आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे. पाटील उर्फ डॅडी यांच्या हस्ते करण्यात आले। उरण तालुक्यातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी झटणारी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण ही संस्था असून या संस्थेने क्रीडा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या संस्थेच्या महिला पदाधिकारी सौ शैलजाताई सुधीर घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी वस्तीवर आश्रमशाळांमध्ये विविध प्रकारचे खेळ तसेच अन्नदान या उपक्रमाचे आयोजन केले होते। तसेच देशभरातील नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शनिवार दिनांक 16 रोजी ऑल इंडिया डान्स कॉम्पिटिशन 2023 या नृत्य आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत देशभरातील नृत्य कलाकारांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग दर्शवला होता। पारितोषिक पटकावणाऱ्या स्पर्धकांना मानाची ट्रॉफी तसेच उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन पी.जे. पाटील उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या हस्ते करण्यात आले, तर रंगमंचाचे उद्घाटन अमित घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। यावेळी उद्योगपती किसनजी शर्मा, उद्योगपती दौलतशेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते सुधीर घरत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ट्रासे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रशांतदादा पाटील, माजी उपसभापती महादेव बंडा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, कामगार नेते किरीट पाटील, JNPA बंदर ट्रस्टी रवींद्र पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा संगीता पाटील, शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक, उद्योगपती MB ठाकूर, उद्योगपती किरण पाटील, शेकाप महिला संघटक सीमाताई घरत, ॲडव्होकेट भार्गव पाटील, मनोज भगत, सुधीन पाटील, शिवसेना युवा नेते दीपक भोईर, महेश घरत, संकेत घरत उपस्थित होते। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून करण घबाडे, संतोष अंबर यांनी काम पाहिले, तर निवेदक म्हणून दिवेश शिगवणकर यांनी, तर सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी काम पाहिले होते। महामुंबईसह अनंत नारंगेकर आणि तृप्ती भोईर, JNPT उरण। आणि मला खरंच मनापासून आभार ज्यांचे मानायचे आहेत ते सुधीर घरत सामाजिक मंडळातील पदाधिकारी यांचे। ताई मगाशी म्हणाला नेतृत्व एक कंठ हवं, पण त्या नेतृत्वाचं काय म्हणतात, त्यांची सैन्य पण तेवढीच बलवान असावी की भाई नुसते बोलले का ते असे बोलतात, म्हणजे भाईच्या एकावर त्यांचे 4 असतात। हा सगळा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्यामुळेच। आमच्या संस्थेचं मेन वाक्यच आहे, फक्त मी नाही आपण सर्व, नॉट ओनली मी, वी ऑल। आणि त्याच्यातच आमच्या यशाचं सर्व श्रेय आहे। कोणत्याही गोष्टींमध्ये मीपणा असला की तिथं कुठंतरी एक लिमिटेशन येतात, परंतु जेव्हा आम्ही असतो तेव्हा एकाचं जरी अपयश आलं तरी अनेक हात असतात त्याच्या पाठीमध्ये, आणि व्यासपीठावर असणारी एवढी जी मंडळी जर आमच्या पाठीशी असेल तर आम्हाला अपयश कसं येणार। तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या समाजाचं सर्वांचं सहकार्य हे मला कायम लाभलेलं आहे, आमच्या संस्थेला कायम लाभलेलं आहे, आणि त्या आशीर्वादातूनच, आपल्या सहकार्यातूनच आपली संस्था आज पुढे झेपावत आहे। आपल्या प्रेम आणि आशीर्वाद आपल्या 100 वर्ष उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून असंच हे सामाजिक शैक्षणिक कार्य, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, ज्याने नाव घेताच गर्वाने फुगते आमची छाती, ज्याने स्वबळावर सत्ता आणली मराठ्यांच्या अधिपती, शुभकार्यारंभी तुला वंदितो, मान्य करी स्तवना, हे शिवसुता स्वीकारी या वंदना। आदरणीय श्री पी.जे. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाच्या मूर्तीचं पूजन। आणि मला खरंच मनापासून आभार ज्यांचे मानायचे आहेत ते सुधीर घरत सामाजिक मंडळातील पदाधिकारी यांचे। ताई मगाशी म्हणाला नेतृत्व एक